त्या कळसातल्या शारदा गणपतीला नवस बोलला की मला मूलबाळ होऊ दे। 1894 14 सप्टेंबर हा गणपतीचा स्थापनेचा दिवस होता। त्या दिवशीपासून गणपती उत्सव आज इथं झाला। जवळजवळ 132 वर्ष निर्विघ्नपणे हा उत्सव चालू आहे। पुणे शहराच्या वैभवशाली परंपरेला साजेसा असा गणेशोत्सव आज देखील साजरा करणारं मंडळ म्हणजे आपलं अखिल मंडई मंडळ। आणि गेल्या अनेक वर्ष या अखिल मंडई मंडळाचं प्रतिनिधित्व म्हणजे अध्यक्षपद भूषवत असणारे आपले अण्णाकाका। अण्णाकाका नमस्कार। नमस्कार। आज ही जी आपण एक सिरीज घेऊन आलोय मंडई उत्सवाची पंढरी, आणि यात पहिल्याच याच्यात आम्हाला विचारायचे की आपलं अखिल मंडई मंडळ किंवा ही जी शारदा गजाननाची मूर्ती याचा इतिहास काय बरं, याचा उगम कुठून झालेला आहे? सगळ्यात महत्त्वाचं आमच्या मंडईतले एक व्यापारी लक्ष्मणराव उर्फ नाथुराम डोंगरे पैलवान, ते या मंडळाचे संस्थापक आहेत। 14 सप्टेंबर 1894 आपल्या मंडळाची स्थापना झाली। गणपती प्रथम त्या दिवशी आणण्यात आला आणि बसवण्यात आला, उत्सव सुरू करण्यात आला। नाथुराम डोंगरे पैलवान हे तुळजा भवानीचे निस्सिम भक्त। त्यांना लग्नानंतर मूलबाळ होत नव्हतं, म्हणून त्यांनी तुळजा भवानीला नवस बोलण्याचं ठरवलं व ते तुळजा भवानीच्या मंदिरात गेले। आणि मंदिरात खाली उतरत असताना समोर यज्ञ मंडप आहे, त्या यज्ञ मंडपाच्या कळसामध्ये शारदा गजाननाची मूर्ती, ती मूर्ती शिंदेशाही पगडी घातलेली। तर त्यांनी तुळजा भवानीला नवस बोलण्याऐवजी त्या कळसातल्या शारदा गणपतीला नवस बोलला की मला मूलबाळ होऊ दे, अशा पद्धतीचीच मूर्ती मी पुण्यामध्ये बनवून घेईन व त्याचा उत्सव चालू करेन। याचा अवकाश त्यांना मुलगा झाला, त्यांनी अशी मूर्ती बनवण्याचं ठरवलं। बऱ्याच कलाकारांकडनं त्यांनी प्रयत्न केला, परंतु पूर्वीच्या काळी राजा महाराजांकडं वेगवेगळे कलाकार आश्रित असायचे, सर्व प्रकारचे कलाकार आश्रित असायचे। सांगलीचे राजे पटवर्धन यांच्याकडे लेले नावाचे आर्टिस्ट त्यावेळेला खूप चांगलं काम करायचे। तर डोंगरे पैलवानांनी त्यांना राजांना विनंती केली, त्यांनी त्यांच्या कलाकाराला सांगितलं व त्या लेले नावाचे जे कलाकार आहेत त्यांनी ही मूर्ती साकार केली। आणि 1894 14 सप्टेंबर हा गणपतीचा स्थापनेचा दिवस होता। त्या दिवशीपासून गणपती उत्सव आज इथं झाला। जवळजवळ 132 वर्ष निर्विघ्नपणे हा उत्सव चालू आहे। पूर्वी या मंडळाचं नाव शिवाजी मंडळ होतं। इथं मिनर्वाचं एक मोठं पार्किंग होतं, मिनर्वा थिएटर होतं, आत्ता तिथं पार्किंग आहे। त्या थिएटरच्या बाहेर मंडप असायचा। त्या काळामध्ये पूर्वी तंबूमध्ये गणपती बसायचा, परंतु नंतर मांडव टाकून या उत्सवाची सुरुवात झाली। कालांतराने सगळ्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन त्याचं मंडळाचं नाव शिवाजी मंडळाऐवजी अखिल मंडई मंडळ असं नामकरण केलं व याच नावाने आज तागायत हा उत्सव चालू।